कोणत्या राजकीय पक्षाचं काही काम करणार असं काही मला सगळे लोक सांगते ना, तुमच्याबद्दल तक्रारी काय येतात? तुम्ही एकाच व्यक्तीला ऐकून एकाच पार्टीला ऐकून काहीतरी काम करता. बरं, ती तक्रार आली ना, तक्रार करेल मग परत तसं काय ऐकायला येईल नको. सगळ्यांची कामं झाली पाहिजे, कुठल्याही पार्टीचा असू. गणपतीचं बोलत नाही, लोकांची कामं होत नाहीये, तक्रार तुमची सातत्याने येते. एकच लोकांच्या एकाच पार्टीचे काम. तुमचं पगार शकता करते एक पार्टी नाही करत ना, बघा परत तक्रार ऐकायला येईल नको. ठराविक पक्षाच्या कार्यकर्त्यांप्रमाणे नव्हे तर लोकसेवक म्हणून काम करा. पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळेंचे अधिकाऱ्यांना खडे बोल. तुम्हाला शासनाकडून मिळणारा पगार जनतेने दिलेल्या करातून केला जातो, त्यामुळे ठराविक पक्षाच्याच नागरिकांचीच कामे करू नका. तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुमच्याकडे जो आपली अडचण घेऊन येईल, आपले काम घेऊन येईल, त्यांना मदत करून त्यांच्या अडचणी सोडवा. येणाऱ्या सर्व नागरिकांची कामे लवकरात लवकर कशी होतील याची काळजी घ्या. ठराविक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करू नका, लोकसेवक म्हणून काम करा, असे खडे बोल तहसील कार्यालयात घेतलेल्या पंचायत समितीच्या जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. सोमवार दिनांक 8 रोजी पंचायत समितीच्या सर्व विभागाने अनेक नागरिकांची अडलेली कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व नागरिकांना एकाच वेळी समोरासमोर घेऊन नागरिकांच्या अडचणी आमदार आशुतोष काळे यांनी आपुलकीने जाणून घेत काम चुकार अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. या जनता दरबारात अनेक नागरिकांनी आपली अडचणी आणि प्रश्न आमदार आशुतोष काळे यांच्या पुढे मांडले. यावेळी त्यांनी शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन, घरकुल, बांधकाम विभाग, जलजीवन, मनरेगा अशा विभागाच्या कामाचा आढावा घेऊन उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. काही ग्रामसेवकांबाबतच नागरिकांच्या वारंवार तक्रारी कशा येतात, यापुढे तक्रारी आल्या तर मी तुमची तक्रार केल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड इशारा काम चुकार ग्रामसेवकांना दिला आहे. तालुक्याची पंचायत समितीच्या अंतर्गत जे काही विविध विषय या जनता दरबारमध्ये आले, प्रामुख्याने घरकुलाला वाळू मिळणं हा फार मोठा विषय आणि टंचाई म्हणजे जरी बऱ्यापैकी यावर्षी पाऊस झाल्यामुळं आणि पाण्याची पातळी चांगली असल्यामुळं टंचाई आपल्याला एवढी जाणवली नाही. काही ठिकाणी थोडेफार मायगाव देवी असेल, काही गावांमध्ये टंचाई जाणवली, कारण तिथं काही कामं पेंडिंग होते. त्यामुळं तो विषय जरी असला, पण आता पुढे जे काही पावसाळा येतोय, शाळा सुरू होणार आहे, त्या अनुषंगाने शिक्षक उपलब्ध करणं असेल आणि एकंदरीत पाणी पुरवठ्याच्या ज्या काही योजना अपूर्ण आहेत ते पूर्णतेकडे जाण्यासाठी जो काही निधी त्यांना अपेक्षित आहे लवकरात लवकर येऊन त्या गावच्या पाणी पुरवठा योजना पूर्ण होतील आणि त्या गावाला पाणी देण्याचं काम पूर्ण होईल असं वाटतंय. बाकीच्या ज्या काही व्यक्तिगत प्रश्न आहेत त्याही संदर्भात आपण सूचना दिलेल्या आहे. त्याचा पाठपुरावा मी करून माझ्या कार्यालयाच्या मार्फत त्या ठिकाणी करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी तरी प्रयत्न करेल. आपल्याही पत्रकारांकडे काही प्रश्न आले, आज जरी आपल्याला काही सांगता नाही आलं किंवा आपण सांगितले नसतील, मला कधी पण आपण सांगा, आपण ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू. धन्यवाद. वादळी वाऱ्यामुळे जे काही नुकसान झालेलं आहे हे 2-3 वेळेस हे झालं. ते जे काही शेतकऱ्यांचं, नागरिकांचं नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यासाठी सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. त्यांचे जर कोणाचे पंचनामे राहिले असतील, आपल्यापर्यंत जर माहिती आली, त्यांचं पण लवकरात लवकर आपण पंचनामे करून घेऊ, तेही आपण त्या ठिकाणी सांगावं. हा, धारणगाव रोडला जे काहीतरी वेगळ्या कारणावरनं भांडण झालं आणि त्याचा रोष म्हणून त्या लोकांनी तलवारीने
काही गाड्यांच्या काचा फोडल्या, ज्या लोकांचा कुठलाही संबंध नसून सुद्धा त्यांच्या गाड्या फुटल्या. त्याची माहिती मला मिळाली. मी पोलीस स्टेशनला त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे का आपण त्यांच्यावर कारवाई करावी. त्या ठिकाणी जे पोलिसांनी ज्या लोकांकडे बघितलंय, या लोकांनी फोडलेलं आहे, त्यांचे नावं पण त्यांना माहिती आहे. त्यांना सांगितलेलं आहे का त्यांची लवकरात लवकर कारवाई करावी. सीसीटीव्ही फुटेज मला काही लोकांनी सांगितलं की लाईट गेल्यामुळं ते उपलब्ध नाही झालेले. जर कुठे इन्व्हर्टर असेल, त्यांचं सीसीटीव्ही फुटेज किंवा सीसीटीव्ही कॅमेरा चालू असेल तर त्यांच्या कॅमेराचे फुटेज मिळून त्या कॅमेरामध्ये जे कोणी आढळत असतील त्यांच्यावर कारवाई करावी. जे पोलिसांना माहिती त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. त्यांना ऑलरेडी सूचना केलेल्या आहेत. धारंगर